विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सक्सेस मिशन या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला माहीत असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांना माहीत नसेल त्यांनी जे माध्यमाची निवड आहे, काही जणांचं ज्यांचं बंगाली, कन्नड, तेलुगू, गुजराती, सिंधी असे जे माध्यम आहेत, ते जे विद्यार्थी आहेत त्यांची कमी संख्या असल्यामुळे त्यांची परीक्षा केंद्राची निश्चिती आता करण्यात आलेली आहे। त्याबाबतीतच ते निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे। तर तो आपण पाहूया। तर इथे तुम्ही पाहू शकता की महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 चे 28/6/2026 रोजी जे आयोजन करण्यात आले आहे, तर सदर परीक्षेसाठी बंगाली, कन्नड, तेलुगू, गुजराती, सिंधी माध्यमाच्या उमेदवारांना काय की राज्यामध्ये एकूण संख्या कमी असल्यामुळे त्यांना सर्व उमेदवारांना परीक्षा केंद्र निश्चित करण्यात येत आहेत। याची संबंधित सर्व विद्यार्थी उमेदवारांनी नोंद घ्यावी। कमी उमेदवार संख्या असल्याने माध्यमातील उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आलेले जिल्ह्यांची माहिती, म्हणजे जे विद्यार्थी बंगाली, कन्नड, तेलुगू, गुजराती, सिंधी माध्यमाचे आहेत त्यांच्यासाठी कोणते जिल्ह्यांची निवड झाली आहे ते पाहूया। तर इथं तुम्ही पाहू शकता की ज्यांचं बंगाली माध्यम आहे आणि इथं उमेदवारांनी भरलेल्या परीक्षेचा जिल्हा, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी हे जिल्हे भरले होते तर त्या विद्यार्थ्यांची बंगाली माध्यम असेल तर त्यांना ठाणे आणि चंद्रपूर या ठिकाणी त्यांना परीक्षा केंद्र देण्यात आलेले आहे। जिल्हा आहे तो, त्या जिल्ह्यांमध्ये त्यांना परीक्षा केंद्र दिली। तर तिथं एकूण विद्यार्थी आहेत 196। तसेच ज्यांचं माध्यम हे कन्नड आहे, ते कन्नड माध्यमाचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी भरलेले हे या जिल्ह्यांचा त्यांनी अर्ज भरताना त्यांनी हे जिल्हे दिले होते परीक्षा केंद्र म्हणून। तर त्यांना ठाणे, सोलापूर आणि सांगली हे जिल्हे देण्यात आलेले आहेत। तसेच ज्यांनी ज्यांचं तेलुगू माध्यम आहे त्यांना पुणे आणि नागपूर हे जिल्हे देण्यात आलेले आहेत। तसेच ज्यांचे गुजराती माध्यम आहे त्यांना ठाणे आणि नंदुरबार हे जिल्हे देण्यात आले आहेत। तसेच ज्यांचं सिंधी माध्यम आहे, सिंधी माध्यमातून म्हणजे भाषेतून ज्यांनी अर्ज भरलेला आहे तर त्यांना पुणे हा जिल्हा देण्यात आलेला आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता हे तेलुगू माध्यमाचे विद्यार्थी हे कमी आहेत। त्यानंतर इतर गुजरातीचे 112-38 असे कमी विद्यार्थी संख्या आणि टोटल जे आहेत ते 1701 विद्यार्थी आहेत। तर त्या सर्वांना त्यांच्या जिल्ह्याची निश्चिती आता झालेली आहे। ज्यांना माहीत नसेल त्यांच्याबरोबर हे व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना त्यांच्या परीक्षा केंद्राची माहिती लवकर होईल आणि त्यांना लवकर त्या परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी स्वतःची तयारी करता येईल। हाच महत्त्वपूर्ण माहिती तुमच्याबरोबर शेअर करायची होती। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद।